जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप हसा. एका तरुणाचं शेजारच्या बाईशी प्रेम प्रकरण होतं. एक दिवस संधी साधून तो तिला पळवून घेऊन गेला. रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी त्यानं रिक्षा पकडली. स्टेशनवर पोहोचल्यावर भाडं देण्यासाठी त्यानं पाकिट उघडता रिक्षावाला म्हणाला, काही गरज नाही, हिच्या नवऱ्यानं आधीच भाडं दिलंय. एक तरुण सुंदर बाईला म्हणाला, मी तुमच्या प्रेमात पडलो आहे, मला तुमच्या सोबत आयुष्य घालवायचं आहे, माझ्याशी लग्न कराल का? सध्या तरी मी काही करत नाही, माझ्याकडे फार पैसे नाहीत, पण माझे बाबा शेवटचा घटका मोजत आहेत. ते गेले की 300 कोटीचा मालक होईन मी. बाई त्याच्या बोलण्यानं प्रभावित झाली. तिनं त्याच्याकडे कार्ड मागितलं. एका महिन्यानंतर ती बाई त्या तरुणाची सावत्र आई झाली. एका माणसाला त्याचा सासरा भर रस्त्यात चपलीनं मारत होता. ते पाहून एकाला राहवलं नाही. तो म्हणाला, काका का मारताय हो बिचाराला? सासरा, मी हॉस्पिटलमधून त्याला व्हॉट्सअप मेसेज केला की तू बाप झालास म्हणून, तर या महाभागानं तो मेसेज 50 लोकांना फॉरवर्ड केला. बाई हॉटेलात जातात आणि पिझ्झा ऑर्डर करतात. वेटर विचारतो, मॅडम पिझ्झाचे किती पीस करू? 4 की 8? बाई 4च करा, मी सध्या डायटिंगवर आहे बघ. एक बाई आहे ना दुसऱ्या बाईला म्हणते, माझ्याकडे कार आहे, बंगला आहे, बँक बॅलन्स आहे, तुमच्याकडे काय आहे? दुसरी बाई म्हणाली अत्यंत शांत आवाजात, माझ्याकडे 20 वर्षापूर्वी माझ्या लग्नासाठी तयार केलेला सूट आहे, तो अजूनही मला फिट बसतो. पहिली बाई आता जिमला जाते. आता कुकर बनवणाऱ्यांना कंपन्यांपुढं नवं आव्हान उभं राहिलं आहे. महिलांकडून मागणी आहे की कुकर असा असावा की जो शिट्ट्या वाजताना 1, 2, 3 असे आकडेही बोलेल. कारण व्हॉट्सअप, फेसबुक यातून शिट्ट्यांवर लक्ष ठेवायला वेळ कुठे मिळतो? पसंतीचा कार्यक्रम असतो. मुलगीवाले मुलाच्या घरी जातात, पण मुलगा कुठं दिसत नाही. मुलीचे बाबा विचारतात, मुलगा कुठं आहे? मुलाचे बाबा, आमचा पिंट्या मागच्या 7 दिवसापासून दिवाळीची साफसफाई करतोय, हातपाय धुवून येईलच आता. मुलगी लगेच ओरडते, मला मुलगा पसंत आहे. व्हॉट्सअपचा सर्वात मोठा फायदा कुठला? खूप साऱ्या बायका आपापसात बोलत असतात, पण आवाज अजिबात येत नाही. बायको तणतणतच घरात आली. चेहरा पाहूनच नवऱ्यानं ओळखलं काहीतरी झालंय, पण त्यानं काही विचारायचं टाळलं. बायकोच म्हणाली, भर बसमध्ये आज माझा अपमान झाला बघा. नवऱ्यानं खोटा राग आणून विचारलं, का? काय झालं? कोणी अपमान केला तुझा? मी स्टॉपवर उतरायला उठले तर कंडक्टर लगेच म्हणाला, आता त्या बाईच्या सीटवर 3 जण बसा. हा किस्सा आठवला की नवरा अजून हसतो. संतू एकदा न राहून बायकोला म्हणाला, तू शिल्लक गोष्टीवरून किती पैसे उधळतेस ग? हे ऐकून बायको भडकली, आणि तुम्ही उधळता ते चालतं? संतू, मी कधी आणि कुठं पैसे उधळले? बायको, इतकी वर्ष झाली LIC भरताय, पैसा मिळाला का अजून? संतूने स्वतःच्या तोंडात मारून घेतलं. गल्लीतून एकाचा आवाज आला, 400 रुपयात आयुष्य बसून का? मी आश्चर्यानं बाहेर बघायला गेलो. पाहिलं तर खुर्ची विकणारा ओरडत होता. एकदा एका व्यापाऱ्यानं दुबईच्या शेखला रक्त देऊन त्याचे प्राण वाचवले. शेखनं खुश होऊन तिला मर्सडीज कार गिफ्ट केली. शेखला पाहून रक्ताची गरज लागली. व्यापाऱ्यानं पुन्हा रक्त दिलं. यावेळी शेखनं त्याला फक्त लाडू दिले. व्यापारी रागाने, यावेळी फक्त लाडू? शेख म्हणाला, आता माझ्या शरीरातही व्यापाराचं रक्त वाहतंय. उल्टे जवाब देने के कारण एक दिन एडमिन की पिटाई हो गई और हाथ फ्रैक्चर हो गया. एक दोस्त उसके घर आया, दोस्त, हाथ में चोट लग गई क्या? एडमिन, नहीं, फॅशन है. झक्का सुक्का ना. साखरेचे पोते सुईने उसवले, साखरेचे पोते सुईने उसवले. काळ्या कुट्ट पोरीनं ॲडमिनला पावडर लावून फसवले. गुरुजी, गण्या, जगात किती देश? गण्या, एकच देश आहे, भारत. गुरुजी संतापून, आणि मग अमेरिका, पाकिस्तान, चीन, नेपाळ ह्या तुझ्या काही सासरवाड्या आहेत का? गण्या, गुरुजी, हे तर विदेश आहेत सर.
सूरजने 35 धावा झाल्यावर बॅट उंचावून प्रेक्षकांना नमस्कार केला. त्याच्या या कृतीने सर्वच अवाक झाले. सूरज सोबत म्हणाला, तुला 35चा महिमा माहित नाही काय? 35 गुण मिळाल्यावर आपण पास होतो ना. सूरज रिक्षाचे एक चाक काढत होता. एकाने विचारले, सूरज असं का करतोय? सूरज त्याला रागावून म्हणाला, दिसत नाही का इथं पार्किंग फक्त 2 चाक वाहनांसाठी आहे. सूरज, हे सगळे लोक का पळतायत रे? नीरज, ही शर्यत आहे, जो जिंकल त्याला कप मिळेल. सूरज, फक्त जिंकणाऱ्याला कप मिळणार आहे तर बाकीचे लोक का पळतायत? वडील आपल्या मुलाला, अरे बाळा, तुझा रिझल्ट लागला की नाही? मुलगा, आओ पप्पा, मला या वर्गात अजून 2-3 वर्ष बसावं लागणार. वडील, 2 वर्ष लागू देत, नाही तर 3 वर्ष लागू दे, माझी काही हरकत नाही बघ बेटा, पण फेल मात्र व्हायचं नाही बरं. पेशंट ऑपरेशन झाल्यानंतर आपल्याला होत असलेले त्रास सांगत, डॉक्टर साहेब, मी तोंड उघडल्यावर आपोआप आवाज येतात आणि बंद केलं की आपोआप बंद होऊन जातात. डॉक्टर, अरे माझा मोबाईल मिळाला, ऑपरेशनच्या वेळी चुकून आपल्या पोटात राहून गेला होता. सूरजने हॉटेलमध्ये चहा पिताना नीरज सेवकास सांगितले की हा चहा कसा आहे? सेवक नीरजला उत्तरला, हा चहा दार्जिलिंगचा आहे. सूरज, म्हणूनच हा गरमीत पण थंडच आहे. सूरजने नवी इंडिका घेतली. तिच्या मागे लिहिलं होतं, सावन को आने दो. रस्त्यात एका ट्रकने इंडिकाला धडक दिली आणि त्या ट्रकवर लिहिलं होतं, आया सावन झुमके. सूरजने चायनीज मुलीशी लग्न केलं, पण लगेच ही मुलगी पुढच्या वर्षी मरण पावली. त्याला रडताना पाहून नीरज म्हणाला, वाईट झालं रे, पण काय करणार, चायनीज माल आणखीन किती दिवस चालणार? सूरजने कर्ज काढून गाडी घेतली. हप्ते न भरल्याने त्याची गाडी जप्त झाली. उद्या सूरज नीरजला म्हणाला, यार, आधी माहीत असतं तर लग्न पण कर्ज काढून केलं असतं बघ. सूरजने एकदा आपल्या बायकोला मगरीनं भरलेल्या तळ्यात फेकलं. आता पोलिसांनी सूरजवर खटला भरला आहे मगरीशी कौर्याने वागल्याबद्दल. सूरजने एक स्वप्न पाहिले, कुणीतरी त्याचा खून करत आहे. पुढच्या दिवशी सूरजने आपले बँक खाते बंद केले, कारण आम्ही तुमचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवतो, असं बँकेचे घोषवाक्य होतं. सूरजने आपल्या फोनसाठी आन्सरिंग मशीन आणले. दुसऱ्याच दिवशी नीरजने त्याला फोन केला. आन्सरिंग मशीनमधून आवाज आला, सूरज घरी नाहीत, तुम्ही आपला मेसेज रेकॉर्ड करू शकता. नीरज, मला मूर्ख समजतो काय? घरी असून नसल्याचे सांगतोस? सूरजचे वीज पडून निधन झाले. आश्चर्य म्हणजे त्याच्या मृतदेहाच्या चेहऱ्यावर हास्य होते. चित्रगुप्ताने विचारलं, शिवे, तुझ्या चेहऱ्यावर हास्य कसे? ओजिओ तो ऐसा हुआ. सूरज तसंच हसत सांगू लागला, मला वाटलं कोणीतरी फोटो काढतंय. सूरज, काल एक पुरुष कुणा स्त्रीला मारत होता. मी त्यास म्हटले, खरा मरत असतील तर मरताशी लढ. नीरज, सूरज होणार काय आहे? मला शुद्ध आली तेव्हा मी दवाखान्यात होतो.